नाक वर कस काय करते. पश्चिम महाराष्ट्रात नोकरीला आली, आमची इथं दादागिरी आहे, आम्ही लोक मारून उसात फेकलेत, आम्ही लोक पुरलेत, आणि या पश्चिम महाराष्ट्रात हिनी नाक वर कस केलं. फेब्रुवारीमध्ये आमच्या विरोधात तक्रार कशी बनवली, हे आमचं काय ऐकत नाही. त्याच्यामुळे ही जी बदली नाही करायची तर हिला मारूनच टाकायचं. आणि ह्याच्या पाठीमागं फक्त प्रस्थापितांचा इगो. अरे पीएने फोन केला तरी ऐकत नाही, फोन लागून गेली. महाराष्ट्र हा प्रस्थापितांच्या युगोवरती अर्धा संपलाय आणि प्रस्थापितांच्या युगो जपण्यामध्ये गुलाम झालाय. आणि ह्या युगोमुळं या लोकांनी कट करून तिला मारलंय. लाज वाटते मला. सावित्रीबाई फुलेंचं पुणे, जिजाऊ रमाई अहिल्याचा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये अशी बाई महिला आयोगावर आहे, याची आम्हाला लाज वाटते. आणि हे दुर्दैव आहे. लेखमाती नाही आहे. हा, या आयोगाच्या या महिलेच्या घरामध्ये एखादी लेख नाही आहे. संवेदना आहेत की नाही. एवढं निर्दयी काय बोलली ती. चारित्र्यावर शिंतोडे उडताय का. तर आज संपदा मुंडे तुम्हाला उत्तर द्यायला नाही म्हणून तुम्हाला तिच्या चारित्र्यावर बोलताय. कारण तुम्हाला ते मातीत घालायचं आहे सगळं. महत्वाचं तुम्हाला मिशावाले लोक महत्वाचे आहेत. किती दुर्दैव आहे. हे अशा आयोगावर अध्यक्ष बसल्यात आणि हे सहन करतात त्यांचे नेते. काय कॅपेबिलिटी. फर्स्ट डे पासून यांची कॅपेबिलिटी काय. फर्स्ट डे पासून यांच्याकडे काय वकिलीचा काय बनवलंय, काय सामाजिक काम केलंय, काय महिलांसाठी संघर्ष केलाय. यांची निवडच मुळात कशावर झाली.